एकदा हे शेवगा मसाला तुम्ही केला ना, परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट घरी शेवगा मसाला कसा करायचा ते बघणार आहोत. सर्वात पहिले मी काय केले, इथे 250 ग्राम शेवगा घेतलेल्या आहेत. त्याच्या पूर्ण छिलटे काढून स्वच्छ चिरून धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे शेवगा उकळून घ्यायच्यात, तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली. गॅस ऑन केला आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड केले आणि ते सोललेल्या सर्व शेवग्याच्या शेंगा ॲड केल्यात आणि झाकण देऊन आपल्याला 15 मिनिटाकरता ठेवून द्यायचे. आता शेवग्याच्या शेंगा उकळीपर्यंत तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मी गॅस ऑन केला आहे. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी 2 टेबलस्पून ऑइल ॲड केले. आता त्यामध्ये आपल्याला खडे मसाले ॲड करायचे. मी इथं 1 टेबलस्पून धने घेतलेत. आता 3 विलायची घेतल्यात, 3 लवंगा घेतल्या, 2 दालचिनीचे तुकडे घेतले आणि 2 लाल मिरच्या. आता हे छान आपल्याला 1 मिनिटाकरता छान भाजून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता, मी छान हे मसाले रोस्ट करून घेते. आता हे मसाले छान भाजणं झाले ना, तर त्यामध्ये अर्धी वाटी खोबरं कट करून छान भाजून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता, मी छान भाजून घेत आहे खोबरं छान भाजलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून शेंगदाणे ॲड करायचे आणि त्याला पण छान 1 ते 2 मिनिटाकरता भाजून घ्यायचं. आता हे छान भाजलं ना, त्यामध्ये मोठ्या साईजचा एक कांदा कट करून ॲड करायचा आपल्याला आणि त्याला 2 मिनिटाकरता छान भाजून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता, कांदा छान भाजलेला आहे. त्यामध्ये मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक ॲड केले. त्याला पण छान 2 मिनिटाकरता भाजून घेतले. आता त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तीळ ॲड करायचे आणि त्याला पण 1 ते 2 मिनिटाकरता छान भाजून घ्यायचे. आता हे तीळ छान भाजले ना, त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून खसखस ॲड करायची. परत त्याला 1-2 मिनिटाकरता छान भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता, मी खडे मसाले छान भाजून घेतलेले आहे. आता त्यामध्ये की नाही 1 टीस्पून जिरे ॲड करायचे. परत त्याला पण छान भाजून घ्यायचं. आता हे पूर्ण मसाले छान कमी गॅसवर भाजायचे आपल्याला. आता इथं काय केले, मी मोठ्या साईजचा 1 टमाटर घेतले, मोठे मोठे कट करून घेतले, ते ॲड केले. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटाकरता छान भाजून घ्यायचे. तर आता टमाटर छान भाजलेले आहेत. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी ॲड केली आणि परत भाजून घेतले. आता हे छान आपल्याला 1-2 मिनिटाकरता भाजून घ्यायचे आणि आता इथं आपल्याला गॅस बंद करून टाकायचा. तर आपले हे छान मसाले भाजलेले, मी गॅस बंद केला आहे आणि त्यामध्ये 1 कप पाणी ॲड करायचे आणि मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. तुम्ही बघू शकता, आता मी कढई साईडला ठेवून देते. आता हे मिश्रण की नाही आपल्याला 15 ते 20 मिनिटाकरता छान थंड होऊ द्यायचे, नंतरच मिक्सरमध्ये फिरवायचे. आता ते जे शेंगा मी शिजाय ठेवल्या आहेत ना, ते बघते मी शेंगा छान शिजल्यात का. तुम्ही बघू शकता, शेंगा छान शिजलेल्या आहेत. मी आता साईडला ठेवली ती कढई. आता इथं मिश्रण पण छान थंड झालेलं आहे. आता ती पूर्ण पेस्ट मिक्सरमध्ये फिरून घेते मी. आता तुम्ही बघू शकता, ही पेस्ट मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेली आहे. आपल्याला एकदम बारीक पेस्ट अशी तयार करायची आहे. आता मी काय करते, गॅसवर कढई ठेवते. कढईमध्ये 2 टेबलस्पून ऑइल ॲड करते. गॅस ऑन केला आहे मी. हे तेल छान गरम झालं ना, तर त्यामध्ये आपल्याला 1 बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला 2-3 मिनिटाकरता. आता हे कांदा छान भाजला ना, तर आपल्याला यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट यूज नाही करायची. आपल्याला चॉप केलेला अद्रक लसूण यूज करायचा आहे. आता मी काय केलं, 7-8 अद्रक लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच अद्रक बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता, छान आता हे भाजलेलं आहे. त्यामध्ये पूर्ण ती पेस्ट ॲड करून घेते आणि छान मिक्स करून घेते. आता ही पेस्ट की नाही आपल्याला साधारणतः 15 ते 20 मिनिटाकरता कमी गॅसवर ही भाजून घ्यायची. पूर्ण ड्राय करायची आपल्याला पेस्ट. आता मी काय केले, अर्धी टीस्पून हळदी पावडर ॲड केले. आता याला छान मिक्स करून घेते. आता ही पेस्ट भाजतानाच आपल्याला यामध्ये मसाले ॲड करायचे. तुम्ही बघू शकता, छान ड्राय झालेले आहे पेस्ट. आता त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. मी इथे 1 टेबलस्पून लाल तिखट पावडर घेतले आणि 1 टेबलस्पून गरम मसाला. हे दोन्ही पण आपल्याला 2 ते 3 मिनिटाकरता छान भाजून घ्यायचे. आता जोपर्यंत आपल्या या मिश्रणाला तेल सुटत नाही, तोपर्यंत आपल्याला पेस्ट भाजून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता, मी छान कंटिन्यू भाजून घेत आहे. मिश्रणाला छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये मी काय केले, 2 चुटकी काळे मिरी नसतात का, त्याचं पावडर ॲड केले मी आणि त्याला छान भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, कढईला तेल खूप छान सुटलेलं आहे. मिश्रण एकदम ड्राय झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ते उकडलेल्या शेंगा ॲड करायच्या आणि छान मिक्स करून घ्यायचे. हे बघा, मी छान मिक्स करून घेत आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे.
अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी भेटते ना शेवगा मसाला, तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आता इथं मी छान मिक्स करून घेतले आणि त्यामध्ये मी 1 टीस्पून कस्तुरी मेथी परत ॲड केलेली आहे. कस्तुरी मेथीने भाजीला टेस्ट खूप भारी येतो. आता छान मिक्स करून घेते आणि ह्याला की नाही मी 2 ते 3 मिनिटाकरता झाकण देऊन ठेवते. आता मी झाकण देऊन ठेवलेलं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता मी इथं की नाही अर्धी वाटी कोथिंबीर ॲड केली आहे बारीक कट करून आणि छान मिक्स करून घेते. आता कोथिंबीर टाकली ना तर आपल्याला 1 मिनिटाकरता भाजी झाकण देऊन ठेवायचे आणि कढई साईडला काढून घ्यायची आहे. आता इथे की नाही मी एक ट्रे घेतलेला आहे. आता ती ट्रेमध्ये मी भाजी काढून घेते आणि भाजीला थोडं मी गार्निश करून घेते. आता तुम्ही बघू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे. आता मी किसलेलं खोबरं घेतलं थोडं गार्निश करण्यासाठी आणि बारीक कट केलेली कोथिंबीर. तुम्हाला मी जवळ करून दाखवते भाजी किती छान झाली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.